हा खळखळणारा धबधबा पाहिला तेव्हा समर्थ रामदासांच्या ओळी आठवल्या। गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालले बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तो या आदळी। नमस्कार, मी दुर्गा पारकर। आज आपण आलेलो आहोत शिवतत्वाची जाणीव करून देणारे हे स्थळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका गगनबावडा पळसंबे येथील रामलिंग मंदिर। निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे हे रामलिंग मंदिर। हे मंदिर अखंड एका शिळेमध्ये कोरलेले आहे। इथे असे गुहेतून आत जाताना प्रथम आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते। राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले। असेच गुहेत आत जाताना काळोख वाढत जातो आणि समोर अद्भुत असे शिवलिंगाचे दर्शन होते। या शिवलिंगावर 12ही महिने नैसर्गिक गंगाजलाभिषेक होत असतो, कारण पांडवांनी इथून जात असताना वरच्या बाजूस विहीर खोदली आहे, तेथून गंगा वाहते असे आम्हाला तेथील पुजारी यांनी सांगितले। ध्यान साधना तपश्चर्याचे ठिकाण आहे। 12 पिंडे आहेत। तपश्चर्याचे आता 12 पिंडे, आज महादेवाची पिंड आहे, महाराजांची पावलं आहे, तिथे कासव आहे, ऋषीमुनींचं तपश्चर्याचं मंदिर आहे, त्याच्यावरती रामाचं मंदिर आहे। हे गंगेचं पाणी आहे बघा, संसाराचे बोट आधीतून खाली येते, जागा नाही का आता उभं आहे। 12 महिने त्या पिंडीवर पाणी पडत राहते। पाणी पडते। आणि गगनगिरी महाराजांचं काय म्हटलं तुम्ही? गगनगिरी महाराजांनी इथं तपश्चर्या केलेली आहे। हे ठिकाण महाराजांनी इथं झाड पाला खाऊन महाराजांनी इथं तपश्चर्या केली। ते पाणी पिवा, हे पाणी पिवा, पिले पिले परत पिवा। तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला आग्रह केला की हे पाणी पिऊन पहा, आणि आम्ही पाणी पिऊन पाहिले तेव्हा खरंच समुद्र मंथनावेळी जे अमृत प्रकट झाले ते अमृत ग्रहण केल्याचे समाधान मिळाले। हे पाणी अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे। गुहेच्या दगडामधून पाझरणारे पाणी अंगावर झेलत शिवलिंगाचे दर्शन या गुहेत करता येते। खळखळणाऱ्या पाण्यातून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे हा आमच्यासाठी एक सुंदर अनुभव होता। हे इथे ध्यान मंदिर आहे। इथे ऋषीमुनी ध्यान साधना करीत होते। हे मंदिर एका रात्रीत पांडवांनी बांधले आहे। गगनगिरी महाराजांनीही इथे झाडपाला खाऊन तपश्चर्या केली आहे। इथे गेल्याशिवाय या चमत्काराची प्रचिती येणार नाही। हे ध्यान मंदिर पाहिले तर असे वाटते, रामदास म्हणे, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत। जेते पाहे तेथे राघवाचे ध्यान, करी चापबाण शोभतसे। राम माझे मनी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझा। हे खळखळणारे पाणी, धोधो वाहणारा धबधबा ही निसर्गाची किमया मनावर राज्य करते। भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम। तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या। जीवनातील दुःख विसरून जगण्याची क्षमता या निसर्गरम्य वातावरणात मिळते। आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। राम नाम सुखधाम।